श्री स्वामी समर्थ. काय तुम्हाला जाणीव आहे की तुमच्या आसपासच्या निर्जीव भिंतींनाही आता वाचा फुटणार आहे? 23 जानेवारी 2026 ही केवळ एक तारीख नाही, तर कुंभ राशीच्या लोकांसाठी तो महाविस्फोट आहे ज्याची कल्पनाही तुम्ही स्वप्नात केली नसेल. असं म्हणतात की भिंतींना कान असतात, पण या दिवशी तुमच्या यशाचा आवाज इतका भयानक आणि प्रचंड असेल की या भिंतींनाही तो आवाज ऐकून थरकाप सुटेल. ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखलं, ज्यांनी तुमच्या डोळ्यांतील अश्रू पाहिले, त्यांना आता तुमचं हे विराट रूप पाहून घाम फुटणार आहे. पण सावध रहा, कारण जिथे प्रचंड यश असतं तिथेच काही अदृश्य शक्ती तुमची वाट रोखून धरण्यासाठी टपलेल्या असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे सत्य उघड करणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या आयुष्यातील ती भयान शांतता आता संपणार आहे आणि एक असा धमाका होणार आहे जो संपूर्ण जगाला हादरवून सोडेल. तुम्ही या महापरिवर्तनासाठी तयार आहात का, की अजूनही त्या जुन्याच संकटांच्या काळोखात हरवून जाणार आहात? काळजाचा ठोका रोखून धरा, कारण आता खेळ बदलणार आहे. यशाचा प्रचंड विस्फोट. जेव्हा भिंतींनाही फुटतील कान. कुंभ राशीच्या लोकांनो, तुम्ही आजवर शांत राहून खूप काही सहन केले आहे. तुमच्या कष्टांची कोणी दखल घेतली नाही, उलट तुम्हाला अपयशी ठरवण्यात अनेकांनी धन्यता मानली. पण 23 जानेवारीला तुमची खामोशी संपणार आहे. तुमच्या यशाचा असा धमाका होईल की तुमच्या गल्लीतील, ऑफिसमधील आणि नातेवाईकांमधील भिंतींनाही तो आवाज ऐकावा लागेल. धमाका म्हणजे काय? जर तुम्ही नोकरीत असाल तर अचानक पदोन्नती किंवा पगारात मोठी वाढ होईल. ज्या बॉसने तुम्हाला कधीच किंमत दिली नाही, तोच आज सर्वांसमोर तुमचे कौतुक करेल. सावधानता, हे यश पाहून अनेकांच्या पोटात दुखेल. तुमच्या प्रगतीची बातमी ऐकून तुमच्या शत्रूंच्या काळजाचे ठोके वाढतील. यालाच म्हणतात भिंतींना कान असणे. जर तुमची प्रगती लोकांच्या चर्चेचा मुख्य विषय बनेल. 2. ग्रहांची महायुती. शनी आणि शुक्राचा काळजाचा ठोका चुकवणारा खेळ. 23 जानेवारी 2026चा दिवस हा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत भयंकर आणि शक्तिशाली आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, जो कर्माचा देव आहे, आणि त्या दिवशी शुक्रवार आहे, जो ऐश्वर्याचा देव आहे. राजयोग. जेव्हा शनी आणि शुक्र यांची शक्ती एकत्र येते तेव्हा एक अदृश्य सुरक्षा कवच तुमच्या भोवती तयार होते. या दिवशी नक्षत्रांची अशी मांडणी होत आहे की तुमच्या कुंडलीतील दारिद्र्य रेषा पुसली जाऊन तिथे भाग्याची रेषा गडद होईल. भीतीचा घटक. ही ऊर्जा इतकी शक्तिशाली आहे की जर तुमचे आचारविचार शुद्ध नसतील तर हाच राजयोग तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकतो. त्यामुळे या दिवशी स्वामी समर्थांच्या नामस्मरणात राहणे अनिवार्य आहे. 3. शत्रूंचा थरकाप. गुप्त कारस्थानांचा पर्दाफाश. तुम्ही अनेकदा विचार केला असेल की मी कोणाचेही वाईट केले नाही, तरी लोक माझ्या मागे का लागतात? 23 जानेवारीला अशा सर्व पांढरपेशा शत्रूंचा पर्दाफाश होणार आहे. सत्य उघड होईल. तुमच्या पाठीमागे जे लोक तुमची निंदा करत होते किंवा तुमच्या कामात अडथळे आणत होते, नियती असा खेळ रचेल की ते स्वतःच उघडे पडतील. सतर्क रहा. या दिवशी कोणालाही तुमचे गुपित सांगू नका. तुमची गुपिते भिंतींच्या आड देखील सुरक्षित नसतील. शत्रू तुमच्या घरातील किंवा ऑफिसमधील माहिती काढण्यासाठी टपलेले असतील. तुमची शांतता हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार असेल. 4. धनलक्ष्मीचा महाचमत्कार. रिकाम्या तिजोरीत सोन्याची खणखण. कुंभ राशीच्या जातकांसाठी पैशांची चणचण आता इतिहास जमा होणार आहे. 23 जानेवारीला महालक्ष्मी योग निर्माण होत आहे. अचानक धनलाभ. तुम्ही विचारही केला नसेल अशा मार्गाने पैसा येईल. जुनी जमीन विकली जाईल. कोर्टातील केस तुमच्या बाजूने लागेल किंवा अडकलेले पैसे व्याजासह परत मिळतील. धमाका व्यापारात. व्यापारी वर्गासाठी एखादी अशी मोठी ऑर्डर मिळेल जी तुमच्या 7 पिढ्यांचे नशीब बदलून टाकेल. चेतावणी, पैसा येतो तेव्हा तो सोबत अहंकारही आणतो. जर तुम्ही अहंकार केलात तर हीच लक्ष्मी पाठ फिरवायला वेळ लावणार नाही. स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक राहूनच हा पैसा स्वीकारा. 5. नातेसंबंधांतील काचेच्या भिंती कोसळणार. घराच्या 4 भिंतींच्या आत जे सन्नाटे आणि वाद होते ते आता संपणार आहेत. कुंभ राशीचे लोक मनातील भावना व्यक्त करत नाहीत, त्यामुळे जोडीदाराशी दुरावा निर्माण होतो. पुनर्मिलन. 23 जानेवारीला शुक्राच्या प्रभावामुळे पती पत्नीतील प्रेम पुन्हा बहरून येईल. ज्यांच्या घरात कटकटी होत्या तिथे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सावधान, जुन्या जखमा पुन्हा उकरू नका. जर तुम्ही या दिवशी रागावर नियंत्रण ठेवले नाही तर निर्माण झालेला हा सुवर्णयोग तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसाल. 6. स्वामी समर्थांचा सिद्ध उपाय. यशाला करा कायमचे लॉक. हा धमाका क्षणिक नसावा, तर तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणारा असावा. यासाठी 23 जानेवारीला हा उपाय सविस्तरपणे करा. 1. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा. 2. पांढरे किंवा गुलाबी वस्त्र परिधान करा. 3. माता लक्ष्मी आणि स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. त्यात चिमूटभर केशर टाका. 4-7 पिवळ्या कवड्या घेऊन त्या अत्तराने पुसून घ्या.
आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत लाल रेशमी कापडात बांधा. 5. ही पोटली तुमच्या तिजोरीत अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचीही नजर जाणार नाही. 23 संकेत आणि अंतर्मनाचा आवाज. इंट्युइशन पॉवर. 23 जानेवारीला तुमच्यातील 6वी इंद्रिय सिक्स्थ सेन्स अत्यंत सक्रिय होणार आहे. तुम्हाला असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत आहे. विस्तृत विश्लेषण. कुंभ राशी ही वायू तत्वाची राशी आहे. या दिवशी तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून किंवा अचानक येणाऱ्या विचारांतून भविष्यातील घटनांचे संकेत मिळतील. जर तुम्हाला एखादे काम करताना नको असे वाटले तर तिथेच थांबा, तो ईश्वरी संकेत असेल. सावधानता. या दिवशी तुमचे मन विचलित करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा प्रयत्न करेल. तुम्हाला भीती वाटू शकते किंवा एकटेपणा जाणवू शकतो, पण घाबरू नका. हा तुमच्या जुन्या कर्मांचा निचरा होण्याचा काळ आहे. स्वामी समर्थांचे नाव घेत राहा, भीती पळून जाईल. 8. आरोग्य आणि मानसिक शांततेचा धमाका. कुंभ राशीच्या जातकांना अनेकदा हाडांचे विकार, पायांचे दुखणे किंवा मानसिक अस्वस्थता अँक्झायटी असते. 23 जानेवारीचा हा योग तुमच्या आरोग्यात एक क्रांतिकारी बदल घडवून आणेल. विस्तृत विश्लेषण. ग्रहांची अशी स्थिती आहे की गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला एखादा जुना आजार या दिवशी योग्य औषधोपचाराने किंवा चमत्कारिकरित्या बरा होण्यास सुरुवात होईल. मानसिक तणावाची जी भिंत तुमच्याभोवती होती ती कोसळेल आणि तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल. चेतावणी. हा आरोग्य लाभ टिकवण्यासाठी तुम्हाला या दिवशी व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहावे लागेल. शरीरातील ऊर्जेचा प्रवाह वाढल्यामुळे तुम्हाला झोप कमी लागू शकते, पण ही ऊर्जा विधायक कामात वापरा. 9. सामाजिक प्रतिष्ठा आणि नावाचा दरारा. ज्या समाजाने तुम्हाला आजवर गृहीत धरले किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष केले त्या समाजात तुमचा ब्रँड तयार होईल. विस्तृत विश्लेषण. 23 जानेवारीला तुमचा जनसंपर्क वाढेल. एखादे मोठे पद किंवा सामाजिक जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. भिंतींच्या आड होणारी तुमची निंदा आता जाहीर कौतुकात बदलेल. तुमची बोलण्याची शैली इतकी प्रभावी होईल की शत्रूही तुमचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतील. सावधानता. प्रसिद्धी मिळताच लोक तुमच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रायव्हसी जपा. तुमची घरगुती माहिती चव्हाट्यावर येणार नाही याची दक्षता घ्या. 10. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा. यशाचा परचम. विद्यार्थी वर्गासाठी हा दिवस एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. जे तरुण नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी धडपडत आहेत त्यांच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत. विस्तृत विश्लेषण. 23 जानेवारीला बुध आणि शुक्र यांची अनुकूल स्थिती तुम्हाला एकाग्रता देईल. कठीण वाटणारे विषय सोपे होतील. जर या दिवशी तुमचा निकाल लागणार असेल तर तो तुमच्या कल्पनेपेक्षाही चांगला असेल. तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळण्याचे योग आहेत. गुपित अभ्यासाच्या टेबलावर स्वामी समर्थांचा फोटो ठेवा आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठण करा. यशाचा मार्ग आपोआप मोकळा होईल. 11. वास्तुदोष आणि नकारात्मकतेचा नाश. बऱ्याचदा कुंभ राशीच्या लोकांच्या प्रगतीत त्यांच्या घराचा वास्तुदोष अडथळा ठरतो. 23 जानेवारीचा काळ हा दोष नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. विस्तृत विश्लेषण. या दिवशी घरातील ऊर्जेचे शुद्धीकरण आपोआप सुरू होईल. घरातील ज्या कोपऱ्यात सन्नाटा किंवा भीती वाटत होती तिथे सकारात्मकता जाणवेल. घरातील भिंतींवर साचलेली नकारात्मकता दूर होईल. विशेष उपाय. या दिवशी घरात भीमसेनी कापूर जाळा आणि संपूर्ण घरात त्याचा धूर फिरवा. यामुळे तुमच्या प्रगतीला लागलेली दृष्ट निघून जाईल. 12. काळजाचा ठोका चुकवणारा शेवटचा इशारा. फायनल वॉर्निंग. 23 जानेवारीचा हा धमाका जितका शुभ आहे तितकाच तो कसोटी पाहणारा आहे. सविस्तर चेतावणी. निसर्ग तुम्हाला भरभरून देणार आहे, पण तुम्ही ते पचवू शकणार का? या दिवशी रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा कोणाचा केलेला अपमान तुमचे नशीब पुन्हा अंधारात ढकलू शकतो. म्हणूनच या दिवशी स्वतःला शांत ठेवा. कोणालाही उसने पैसे देऊ नका आणि कोणाकडूनही कर्ज घेऊ नका. तर कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 23 जानेवारी 2026 हा केवळ कॅलेंडरवरचा एक आकडा नाही, तर तुमच्या नशिबाच्या दरबारात दिलेला तो न्याय आहे, ज्याची प्रतीक्षा तुम्ही कित्येक जन्मांपासून करत होतात. लक्षात ठेवा, नियती जेव्हा द्यायला येते तेव्हा ती छप्पर फाडून देते, पण जेव्हा ती परीक्षा घेते तेव्हा ती काळजाचा ठोकाही चुकवते. तुमच्या यशाचा हा धमाका इतका मोठा असेल की तुमच्या शत्रूंच्या भिंतींना भेगा पडतील. पण याच वेळी तुमची नम्रता आणि श्री स्वामी समर्थांवरील विश्वास हीच तुमची खरी ढाल असणार आहे. ज्या भिंतींनी आजवर तुमचे हुंदके ऐकले त्याच भिंती उद्या तुमच्या नावाचा जयघोष ऐकतील. हा चमत्कार घडणारच आहे, कारण आता खुद्द काळ तुमच्या बाजूने उभा आहे. आता तुमची पाळी आहे. तुम्ही या महापरिवर्तनासाठी तयार आहात का? तुमच्या मनात कोणती भीती आहे किंवा स्वामींनी तुमच्यासाठी केलेला एखादा चमत्कार तुम्हाला आठवतो का? कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची उपस्थिती नोंदवा.
तुमचे एक एक नाव, तुमची एक एक कमेंट या विश्वात तुमच्या यशाची ऊर्जा पोचवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ काळजाला भिडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांना शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाची तरी हरवलेली उमेद परत येईल. आणि हो, अशाच रहस्यमयी आणि सत्य घटनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. विश्रांती घेतोय, पण लक्षात ठेवा, 23 जानेवारीला धमाका तर होणारच. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं कल्याण होवो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र.